कदम हे बांधाव मका लावायची आयडिया आवडली बरं का आपल्याला. अरे त्याचं काय झालं माहितीये का, दिप्यानं बापूंना एक इंटरनेटवरती व्हिडिओ दाखवला होता. बांधावर आधी पीक घ्यायचं म्हणजे मग ते शेतात कसं लावता येतं ते कळतं. आम्ही म्हटलं करून बघावं तसं. दीपे हा कदम तिकडे दादा सरकारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून आपण इकडे टाइमपास करतोय, तर तुम्ही थापा मारताय माझ्याशी. अरे थापा नाही खरंच. दीपे बांधावर पीक आलं की नाही की मग ते शेतात लावायला बरं पडतं. म्हणजे शितवणी भाताची परीक्षा. हा तेच तर. बरं कदम आपला प्लॅन जमून येईल ना. कुणाचा? दादाचा स्वप्नीलचा. दादा मोकळा होईल का सरकारांपाशी? अरे दादा बोलता करेल स्वप्नील. मला तेच डाऊट आहे हो. मला आहे ना सरकारांवर विश्वासच नाही, तुम्हाला खरं सांगतो. अरे ज्या बाप अखित बाप होत आहे. कळलं. अरे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तुमच्यावर विश्वास आहे कदम. दादा नक्की बोलता करेल स्वप्नीला. चल चल आता बांधावरचे अजून 4 कणस घेऊ. चल सगळेच बांध आणलेत वाटतं. मग सुजा आई तू इकडे कशी काय? तुला भेटायला आल्या मी सुजा. काय हो चिंचुके, आई काय म्हटली हो? मला भेटायला आली का बघायला आली? स्वतःचा पोरगा मेलाय का जिवंत इथे? सुजय नीट बोल. तिला आज आठवण आली का माझी? तू वाकड्यात का शिरतोयस? येऊ एकतर तू हिला इकडे कशाला घेऊन आली आहे, आणि आता तिची वकिली करू नको. मी चांगलं ओळखतो हिला. अरे असं का बोलतोयस बाळा? हा हीच सरकार असंच त्यांचं म्हणणं हिच्याकडून माझ्या गळी उतरवायचे. सुजा अरे असं का वागतोयस? एवढा कसला राग आहे तुला? तुझ बघ की आई कसला राग येते. कशी वागलं तुम्ही सगळी माझ्याशी? हा स्वतःच्याच घरातून हाकलून दिलंय मला. मग वहिनींनी माझी हाडतोड केली. वहिनींनी माझी काहीच किंमत ठेवली नाही कोणीच. आता तर डायरेक्ट तुरुंगातच. आणि आई आज तुला माझी आठवण आली होय? अरे आमच्या बाजूने पण विचार कर की सुजा. खरं तर ह्यांनी दोघात तुला झुकत माप दिलाय सुजा. तुला आजवर कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आम्ही. कळतंय का काय म्हणतायत त्या? काहीच्या काय वेगळं केलं नाहीये. सगळ्याच आईबाप करतात असंच केलंय त्यांनी. अरे असं कसं? आई माझंच चुकलं. मीच तुम्हाला इथं घेऊन नव्हतं यायला पाहिजे. आई मला खरंच सांग, घरात खरंच कोणाला माझी पडली का ग? सुजा अरे सगळ्यांनी शांत डोक्याने विचार करून एकत्र यायला पाहिजे बाळा. आई मी मस्त यायला तयार आहे ग, पण घरचे घेतील का मला घरात? सरकारने मला स्वप्न दाखवली, तू मोठा माणूस होणार आहे असं सांगितलं, आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी सगळं त्यांच्या भावाला आणि त्याच्या पोराला देऊन टाकायचं का? पैसाच सगळं आहे का? हा तुझ्यासाठी माणसाचं काहीच महत्व नाही? नाही आई नाही वाटत मला कोण महत्वाचा. तू आणि सरकारने शिकवलं ना मला, पैशाशिवाय ह्या जगात काहीच होऊ शकत नाही. लोकांना तुम्ही तुमच्या पुढे झुकवलं पाहिजे, नाहीतर मग ती तुम्हाला झुकवणार. आई का तुम्ही अप्पी अर्जुनला माझ्या पुढे जाऊन देताय? मला त्यांचं ऐकायला लावताय का? सुजय अरे तुला काय अडचण आहे त्या दोघांची? अडचणी म्हणजे सगळीकडेच पुढे पुढे करत असतात दोघं बी. असं का गाई? कारण ती बरोबर आहे सुजा. कारण त्यांना घरातल्या माणसांची पडली आहे, आणि तुला फक्त स्वतःच पडलंय. म्हणून सगळीजण त्यांची बाजू घेतात. घ्या झाल्या त्यांच्या आरत्या सुरू. काय गाई, आरज्याशी तू जसं वागती ना तसं तू माझ्याशी तुझ्या सख्या पोराशी वागत नाही का? कारण तू चुका केल्यास सुजा. इथं परत तीच सांगायला आली असेल ना, निघितून. सुजय तू थांब गे, काही गरज नाही मला. आणि तुम्ही पण माझ्या घरात फोटो लावा आणि त्याला हार घाला मी मेलोय म्हणून. सुजय अरे काय बोलतोयस, कळतंय का तुला? आई माफी तू आणि सरकारने मागितली पाहिजे, आमची माझी दादाची पण. मी नाही, आणि मला त्या घराचं आणि घरातल्या दुसऱ्या कोणातच काही पडलं नाहीये. मी माझ्या आणि माझ्याच मर्जीनं जगणार आहे. चिंचुके दार लावून घे रे, आणि कुलूप पण लावून पाठव त्यांना घरी.
आता बरं वाटतंय. आपण दोघांनी बापलेक म्हणून एकत्र केलेली पहिलीच गोष्ट आहे. स्वप्नील, माफ कर मला. खरं म्हणजे तुझी माफी मागण्यासाठीच मी हा घाट घातला होता. म्हणजे आता विनय आणि अर्जाला मी सांगितलं होतं की मला तुझ्या संग वेळ घालवायचा आहे, म्हणूनच ते दोघ जण कणस आणायला गेलेत. स्वप्नील बाळा, खरंच मला माफ कर. कशाबद्दल सरकार? आजवर बाप म्हणून फार चुकीचा वागत आलो. तुला कधी समजून घेतलं नाही. तुला रुपालीला कायम कोसत आलो. खरं तर तुझ्यासारखा थोरला पोरगा मला मिळाला हे खरंच माझं भाग्य आहे. सरकार बस. नाही, बोलू दे मला. जेव्हा कधी वाईट बोललो तेव्हा काही वाटलं नाही, आणि मग आता का? तू सुरुवातीपासूनच शांत संयमी होतास, आणि याच्या उलट सुजा तापट रांगडा. मला वाटायचं की सुजा माझ्यासारखा आहे, माझ्यानंतर माझं हे सगळं सांभाळणारा वंशाचा दिवा. त्याला मी मला पाहिजे तसं तयार केला. तुझ्याकडे मात्र दुर्लक्षच झालं. मला काय करायचंय, काय व्हायचंय याचा कधी तुम्हाला फरक नाही पडला ना सरकार? नाही बाळा, असं नाही. मी चौकशी करायचो तुझी, पण त्याच्या पदरात मात्र झुकतं माप पडलं हे खरंच. पण त्यावेळी मी त्याला शिकवायला विसरलो की माणुसकी नावाची सुद्धा गोष्ट असते. आपण ती जपायला हवी, नाहीतर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. आणि आज तो कुठे आहे? तुरुंगात. त्याच्या हट्टी असण्याची शिक्षा अख्खं घर बघतंय, खास करून मी आणि रुपाली. हो, आणि स्वप्नील, तुला तुझ्या आईनं वाढवलं, तुला संस्कार दिले, तुला काम करायला शिकवलं, तुला मेहनत करायला शिकवलं, एक चांगला माणूस बनवलं. आणि म्हणून तर तुला सगळे सर म्हणतात. मला सुरुवातीला सरकार म्हणून घेताना फार भारी वाटायचं, पण एक कलेक्टर आपली आप्पी जेव्हा घरात तुला सर म्हणते ना, हे पाहिलं आणि मला जाणीव झाली की आपण लोकांकडून सरकार म्हणून घेतो, आणि तू सर म्हणणं कमावलंयस. आज सुजानं एवढं करून पण तू त्याच्या अंगावर नाही गेलास. तर रीतसर त्याला अटक करायला सांगितली. त्यावेळी डोकं शांत असणं ही काही साधी गोष्ट नाहीये स्वप्नील. हे फार मोठ्या माणसाची लक्षणं आहेत. मला माफ कर स्वप्नील. मी तुझ्यासाठी कधीच नव्हतो. खरंच मला माफ कर. पण नाही, आता असं असणार नाही. हो बाप, तुझ्यासाठी कायम असणार. मागचं सगळं विसरून मी हे भरून काढायचा प्रयत्न करणार आहे, काही झालं तरी. काय होते बाळा? काय झालं? त्रास होतोय सरकार, लय त्रास होत. बाळ गेल्यापासून आतून तुटल्यासारखं झालं. तुटलं. रुपालीकडे तर भगवत पण नाही. कसं करू, काय करू? माझ्याच नशिबी कसं काय आलो हे? माझं बाळ जन्माला यायच्या आधीच का गेलं? रड चपली,
रड बाळा सरकार. मला आईची लय आठवण येत होती. अगं मग आहे की तुझी आई कुठं गेली तवा? तुझी आई हितच आहे. तू आईच्याच मांडीवर डोकं ठेवलंय का नाही तुझ्या? मला लय त्रास होतोय. कसला त्रास होतोय माझ्या बबडीला? बाळाचा. अगं आपलं बाळ कुठंच गेलं नाही, आपलं बाळ हितच आहे. नाही हो मावशी, गेलं माझं बाळ, गेलं माझं बाळ मला सोडून. हे बघ रुपाली, तुला काय वाटतं ना त्याच्यावर हाय सगळं. आता तुला वाटतंय ना तुझं बाळ हाय म्हणून, तर हाय आपलं बाळ. घरातले तिकडे काय बी बोलले ना तर अजिबात ध्यान नको देऊ. हा मला तर काही समजेनच झालंय. तू आता झोप बरं, एकदम शांत झोप. दादा बरं वाटतंय का? हो सरकार, मलाच कळलं बापाची मिठी ती बापाची मिठीच असते. आणि बाप म्हणून मिठी मी खूप उशिरा मारली याचंही मला खूप वाईट वाटतंय. अरे दादा मारलीच नव, हे बेस झालं बघ. अरे बापाचं आणि पोराचं नातं लय अवघड असते. हो, पण तुझ्यासारखा पोराचा बाप होणारा दोस्त तो असल्यानंतर फार नाही ना. एक नंबर बोलल्यासारखं आहे तुम्ही. माझ्यासाठी बाप होणं हे या फोटोपर्यंतच येऊन थांबतं. दादा अरे हो, खरंच अर्जुन, हा फोटो काढून किती दिवस झाले असतील? 15-20. पण त्या दिवशी जे मला वाटलं ना ते लख्ख आठवतं आता. काय वाटलं होतं सर? हेच, मी बाप होणार. स्वप्नील, अरे तू अजून मनानं तिथंच घुटमळतोयस असं वाटतंय बघ. बरोबर आहे तुझं विनय काका. आत्ता सरकारांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलो खरा, पण हे सोडवतच नाही. पण सोडलं पाहिजे ना स्वप्नील. कसं सरकार, कसं? मी अर्जुनलाही बोललो, बाळ गेल्याचं मनातनं काही जाईना. ना त्याचं दहन केलं ना कुठला विधी. स्वप्नील, ही फक्त तुझी तू समजूत करून घेतलीयस. सत्याला सामोरं जायचं नाही म्हणून का? काय आहे सत्य? हेच, तुझं बाळ कायमचं गेलंय आणि ते आता परत कधीच येऊ शकणार नाही. भास्करासारखं. स्वप्नील, अरे तू जेवढ्या लवकर हे समजून घेशील ना तेच चांगलं आहे बघ. हा स्वप्नील, वाहतं पाणी स्वच्छ त्यावेळी असतं जेव्हा ते खळाळत वाहत असतं. पण तेच पाणी जर आडलं किंवा अडवलं तर मात्र त्यात गाळ साठतो, पाणी गढूळ होतं, कालांतराने त्याचा वास बी यायला लागतो आणि मग माणसं त्याच्याकडे जात बी नाहीत. तसंच आपल्या मनात साठलेल्या विचारांचं असतं. ती वाहू दिली पाहिजेत. जे दुःख आहेत ते बाहेर निघालं पाहिजेत. पण ते जर अडवून ठेवलं तर त्याची अवस्था सुद्धा त्या गढूळ पाण्यासारखी होते रे. डबकं होतं त्याचं, त्याला त्याचं जगणं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं जगणं फार असह्य होऊन जातं. खरंय दादा, तुझं दुःख खरं लईच मोठं आहे रे. तरी बी आपलं मी सांगतो, मी तुरुंगात होतो ना, तरी माझी नाप्पीची अशीच भांडणं झाली होती. तेव्हा बी मी असंच काहीतरी डोक्यात साठवून ठेवलेलं, मनात साचवून ठेवलेलं. स्वप्नील, अरे सोड ये. नाही
म्हणजे जे घडलंय ते लई वाईट घडलंय, पर ते घडून गेलंय आणि आता ते कुणाला बी बदलणं शक्य नाही बघ. आणि जोपर्यंत तू ते सोडून देणार नाहीस ना, तोपर्यंत तुला पुढचं काही स्पष्ट दिसणारच नाही रे. अरे दादा, हे बघ, तू बाळाचा विचार डोक्यात नाही काढला ना, तर मग ना धड तू स्वतःची काळजी घेऊ शकशील ना वहिनीची. म्हणून आम्ही म्हणतोय रे. मावशी, बाळ हाय असं का म्हणला तुम्ही? हे बघ, आता तुला वाटतंय ना बाळ हाय, मग हाय आपलं बाळ. हाय का माझं बाळ? हा हाय, हा हाय. झोप आता तू, झोप. हाय तर कधी येणार आहे मग? येईल, लवकरच येईल. हा, झोप तू. आता मला झोप लागल. मला खरंच वाटते मी आईच्या मांडीवर झोपलीये. अगं मग मी आईच आहे तुझी. हा, आता एकदम शांत झोप. डोळे झाक बरं, कसलाच विचार करायचा नाही. हा, झाक. रुपाली, नाही तुझ्यासारखं अख्ख्या घराला झोपवलं ना तर नावाची मनी नाही. दास तिथं कधी निघतो काय माहित. पापा केली सगळ्यांनी, भोगतोय शिक्षा मी एकटा. चिंचुक्या, ए चिंचुक्या, चिंचुक्या. अहो काय झालं वरडायला? काय रात्री झोप बीप झालेली नाही काय? हा, नाही झाली. ए चिंचुक्या, मला इथनं बाहेर कधी काढणार आहे? अरे ते बाबा मी कसं सांगू, ते वरिष्ठ ठरवणार. अहो काय करताय काय तुम्ही? लवकर सांग. अहो काय करताय तुम्ही? शांत व्हा की जरा. जवळ मला इथनं बाहेर काढत नाही ना, तोवर मी हेच करणार. अहो तुम्ही असं कशाला वागताय? अहो साहेब, ही काय करताय? कशाला पडतोय? काय करतोय म्हणजे काय करतोय? जोवर मला इथनं बाहेर काढत नाही ना, तोवर मी हेच करणार. चिंचुक्या, अहो साहेब असं वागू नका. अहो तुम्ही शांत बसा तर. अहो थांबा. ओ थांबा. चाललाय चिंचुक्या, कुठं चालला? ए चिंचुक्या. बोल चिंचुके. अर्जुन साहेब, अहो तुम्ही जर पोलीस स्टेशनला येता का? काय रे, काय झालं? अहो सुजालाही दंगा घालायला लागलाय. विनाकामी गोंधळ करतोय. जर येता का तुम्ही? आलो 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 आलो. हा या साहेब. जय हिंद. सुजाला काय झालं? अहो शांत बसा ना. मी साहेबांना फोन केलाय. साहेब येतो म्हणलेत. घेऊन काय करणार आहे तो? मला बाहेर काढणार आहे का? अहो तुमच्या अशा वागण्यानं तुमची शिक्षात वाढ होईल. ए चिंचुक्या, नीट बोलायचं, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही सांगून ठेवतोय. नाही बोलू नको बरं का. इथं आत आहे म्हणून शांत आहे. काय केले? अरे काय अक्कल बिक्कल का तुझ्या? सकाळ सकाळ काय लावलंय? अर्ज्या, एवढं बोलला खरं? मला इथनं बाहेर कधी काढणार ते बोलला नाहीस? काढतो की बाहेर तुला. असं वागतो मग तुला बाहेर काढतो मी. हा, अर्जा आठवडा झाला ना आता. सोड की मला आता. हे डोकं खाऊ नको माझं. आप्पीची डिलिव्हरी होत नाही ना, तोपर्यंत तुला बाहेर काढणार नाही मी. काय? एवढे दिवस मी इथंच मरू होय? माझा नाही विश्वास तुझ्यावर. परत पिऊन येशील, घरी धिंगाणा करशील, परत काहीतरी. अच्छा, म्हणजे मी आप्पीला काहीतरी करीन याची भीती वाटते होय तुला? बर, मग मी उलट सांगतो तुला. जर मला इथनं बाहेर काढलं नाही तर खरंच मी आप्पीला काहीतरी करीन. बरं साहेब 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 शांत. अहो तू मुद्दाम करतोय. चिंचुके, ह्याचं खाणं पिणं पहिलं बंद कर. झोपणं पण बंद करायचं. लय माज आहे. हा साहेब. सुजा, धमकी देतोयस ना मला तू? ठीक आहे, आता तुला बाहेर काढतोच मी. बघ वाट.
साहेब हे करून तुम्ही लय मोठी माती खाल्ली बरं का. साहेब आता तुम्हाला सुट्टी देत नाहीत बघ. बघू की आता